नंतर लातूरला शारदा व रामदासींना फोन केला आणि त्यांची 2 तिकीटं ठेवली. थोडासा चहा घेऊन मी नंतर धाराशिवला फोन लावला. नेहमीप्रमाणे मुरलीधरच्या हातून फोन घेऊन माधुरी बोलू लागली. इथून आम्ही दोघं व संभाजीनगरहून मनीषा आणि जावाई येतील असं तिनं सांगितलं. उन्हाळा असल्यामुळे बाटलीबंद पाण्याला खूप मागणी आहे, त्यामुळे मिथुनला आणि पूनमला येता येणार नाही. तसंच आजींना म्हणजे सुशीलाबाईंना एवढ्या लांबचा प्रवास झेपणार नाही, पण त्यांच्या मनात खूप आहे असं म्हणत तिने फोन कट केला. नाहीतर मुरलीधरने घरून निघण्यापासूनचा सर्व इतिहास व डिटेल्स सांगायला सुरुवात केली असती. आता नियमाप्रमाणे पुढचा फोन वसुधाला अकलूजला लावला. ती व डॉक्टर ऋतिक तसेच नाशिकहून श्रद्धा व जावाई येतील असे तिने सांगितले. डॉक्टर श्रीकांत आणि डॉक्टर मानसी त्यांचे ऑपरेशनचे अपॉइंटमेंट असल्यामुळे त्यांना येता येणार नव्हते. लगेचच सुरत्नाताईकडे फोन लावला. भास्करराव टीव्ही बघण्याचं नाटक करत होते, पण कान मात्र फोनकडेच होते बरं का. ती म्हणाली, गोपाळ काका आम्ही दोघं आणि सुनबाई येऊ. तिला तिथल्या ब्युटी पार्लरला भेट देऊन त्यांच्या कामात कसं काम चालतंय ते बघायचंय. किरणला मात्र जमणार नव्हते. त्यावर मी म्हटलं, अगं ताई आपण तिथे फक्त 1.5 दिवस राहणार आहोत आणि शिवाय शनिवार रविवार तिथली सर्व कार्यालय बंद असतात, त्यामुळे तिला तिथे काही सुनबाईला तिथे काही बघता येणार नाही. त्यावर मागून आवाज आला, अरे मग तिचं जायचं कॅन्सल, बहुतेक हे किरणने म्हटलं असावं. बरं म्हणून मी फोन ठेवणार तेवढ्यात ती म्हणाली, कळंबून राणी आणि जावाई येतील. पुढचा फोन मी कल्याणला लावला. बोला काका, नेहमीच्या स्टाईलमध्ये तो म्हणाला. आम्ही दोघे येतो, फक्त 2च सीट, पण मात्र बिझनेस क्लासची ठेवा कारण प्रवास लांबचा आहे. बरं, मुली मात्र त्यांच्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आहेत असं म्हणून ऐकून मी फोन ठेवला. त्यानंतर पुण्याला विजयला फोन लावला. हल्ली तो पुण्यातच असतो, औरंगाबादला नसतो. इतके दिवस मुलांनी आम्हाला त्रास दिला, आता आम्ही मुलांना त्रास देतोय असं काहीतरी तो म्हटलाय असं मला ऐकू आलं, पण बहुतेक ते सोगत असावं. मी आणि शैला येतो, मुलाचे कार्यक्रम आधीच फिक्स आहेत असं म्हटल्यानंतर मीही ओके म्हटलं आणि फोन ठेवला. पुण्याची लाईन चालू होती तर लगेच अतुल आणि अमोलशी बोलावं आणि ते दोघे अनुजा आणि भावनासह येतो असं म्हणाले. त्यामुळे मी 4 तिकीटे रिझर्व ठेवली. लगेच धाराशिवला उमेश दी ग्रेट याला फोन लावला. तो, प्रभा आणि त्याची लेक श्रुती येणार होते. श्रुतीला जर तिकडचा एखादा मुलगा पसंत पडला तर बरं झालं, त्याच मांडवात बार उडू असं काहीतरी तो हळूच म्हणाला असं मला ऐकू आलं. त्यानंतरचा फोन उमरग्याला लावला. ॲडव्होकेट मोहनराव आणि उषा आणि ॲडव्होकेट मंगेश आणि सुनबाई असे 4 तिकीटे ठेवण्यास सांगितले. बरं झालं, गरज पडली तर 2 वकील असलेले बरे असे उगीच माझ्या मनात आलं. पिंपरी चिंचवडून आशा आणि रवींद्रराव तयारीतच होते. फक्त विमानात भजन म्हटलं तर चालेल का हो काका असं तिने विचारलं. त्यावेळी ऐनवेळी बघू असं म्हणून मी फोन ठेवला. आता या ग्रुपमधला शेवटचा फोन अविनाशचा होता, मालाडला. तो म्हणाला, मी येतोय, तेवढेच 2-3 दिवस बरे जातील. बरं असं म्हणत मी फोन ठेवला. डोंबिवलीसाठी काही फोन करायची गरज नव्हती, कारण आधीच त्यांचे 8 सीट आम्ही रिझर्व ठेवले होते. वधूच्या 2 आज्या, 2 आत्या, 2 काका, वधूपिता, वधुमाय, त्यामुळे प्रसन्नला मी काही फोन केला नाही. लातूरला कुमुद वहिनीला फोन लावला. त्यांनी उचलण्यास फार उशीर लावला, कारण 8 दिवसातून एकदा येणार पाणी नेमकं त्याच दिवशी येणार होतं. कुमुद वहिनीची बॅग तयारच होती आणि अहमदाबादवाले जयंतभाई आणि हेमाबेन जाताना आपल्याबरोबर असतील, पण येताना मात्र ते अमेरिकेत आपल्या लेकीला भेटायला जाणार होते. त्यामुळे विमानात येताना 2 सीट खालीच राहणार होते. माझ्याकडे लोकल सिम कार्ड असल्यामुळे धनंजयला अमेरिकेत मी काही फोन लावू शकलो नाही. मी आपलं त्याला मेसेज पाठवला. ते दोघं डायरेक्ट येतील असं त्यांनी मला कन्फर्म केलं. आता नंबर लागला धाराशिवचा. धाराशिवला विकास, विजया आणि किरणताई येतील. आबाना म्हणजे मुकुंदराला काही इतक्या लांबचा प्रवास झेपणार नाही, म्हणून बंटी उर्फ शेखर पुण्याहून 2-3 दिवसासाठी धाराशिवला येणार होता. आता बंटी येतोय म्हटल्यानंतर दुग्ध शर्करा योग मी मनातच म्हटलं, आणि स्वीटीच्या घरी लग्न असल्यामुळे
तिला काही यायला जमणार नव्हतं. पुढला फोन नियमाप्रमाणे शीला वहिनीला बीडला लावला, पण त्या संभाजीनगरला होत्या. त्या नितीन, सुचिता, सचिन, अपर्णा उर्फ राणी, अहो किती राण्या आहेत आपल्याकडे. एक औरंगाबादला राणी, एक कळंबला राणी, एक अमेरिकेला राणी आहे. असो तर आणि नातू मंदार एवढ्यासाठी 6 सीट ठेवले. बीडहून स्वाती आणि जावाई मात्र येणार होते. स्वातीची जावाई बिझी होते, त्यामुळे ते येणार नव्हते. कारण काय झालं की गेल्या वर्षी स्वातीने बीडला त्याने इतके कार्यक्रम ठेवले की त्यांच्या रजा सगळ्या संपल्या होत्या. रोहिणीला फोन लावतात मी, निखिल, सुनबाई, प्रीती आणि सुयोग जावाई असे 5 तिकीट ठेवण्यास तिने सांगितले. आता शेवटचा नंबर माझाच होता. फोनची काही गरज नव्हती, त्यामुळे 3 रुपये वाचल्याचे मला समाधान मिळाले. मी, अनुराधा, मकरंद, सुनबाई सुहानी आणि नातू सोहम अशी 5 तिकीट ठेवली. मानसी मात्र आधीच कंपनीच्या कामासाठी लंडनला गेली होती. येताना मात्र ती आपल्या बरोबर आपल्याच विमानातून येणार होती. असा सर्व रिपोर्ट ऐकल्यानंतर मंगलवहिनी म्हणाल्या, भाऊजी हे काम मात्र एकदम बेस्ट केलं बरं का. तेवढ्यात गोपाळ काका म्हणजे अगदी भरोशाचा घडी असा मेधाचा मागून आवाज आला. पण घडी म्हणजे खेळाडू हे माझ्या वेळेतच लक्षात आलं. पहाटेचे 2 वाजताची फ्लाईट असल्यामुळे सर्व नातलग रात्री 8 वाजेपर्यंत डोंबिवलीला जमा झाले. तिथून बसने शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला जायचं ठरलं होतं. सोबत आणलेल्या दशम्या आणि वैशालीने केलेला पुलाव खाऊन सर्व मंडळी गप्पा मारत बसलेली होती. तेवढ्यात कुणीतरी टीव्ही लावला आणि बातम्या लावल्या. ब्रेकिंग न्यूज. सध्या निवडणुकीची वेळ असल्यामुळे सर्व हेलिकॉप्टर, प्रायव्हेट विमानं, जेट वगैरे सरकारने आपल्या ताब्यात घेतल्याची बातमी त्यांनी दिली. शाहरुख खान, अडानी, अंबानी, मित्तल सर्वजणांची प्रायव्हेट विमानं सरकारने आपल्या ताब्यात घेतली होती. आता म्हटलं मुकेश भाईला फोन लावावा. तेवढ्यात त्यांचाच फोन आला व ते म्हणाले, गोपाल भाई मैं आपकोच फोन लगा रहा था, अब मेरे हाथ में कुछ भी नहीं, सॉरी यार, लेकिन इंडिगो के 8 तिकीट आपके रेग्युलर फ्लाइट में मैंने बुक कर दिए, वो आपको मेसेज भेज रहा हूँ असं म्हणून त्यांनी सॉरी म्हणून फोन ठेवला. ते ऐकून सर्वांचाच हिरेमोड झाला. परतीच्या प्रवासाची सगळेजण तयार करू लागले. इतक्यात माझ्या बोटाला काहीतरी गरम लागलं म्हणून मी उठून बघतो तर काय, अनुराधा चहाच्या कपात माझं बोट बुडवत होती आणि ती मला उठवत होती. अहो उठा, सकाळचे 7 वाजलेत, किती वेळ झोपणार आहात असं म्हणून मी जागा झालो. बघतो तर काय, हे सगळं स्वप्न होतं. थँक्यू.